विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आणि आज टॉपिक सुरू करूया ते म्हणजे महाराष्ट्रातील नदी प्रणाली। आणि महाराष्ट्रातील जे काही नदी प्रणाली आहेत त्यामधली जी महत्त्वाची नदी आहे ती कोणती? या ठिकाणी गोदावरी नदी। तर या ठिकाणी आपण गोदावरी नदीविषयी महत्त्वाची माहिती घेणार आहोत। तिच्या उपनद्या कोणत्या कोणत्या शहरातून जाते, कोणत्या राज्यातून जाते आणि गोदावरी नदीची एकूण लांबी आणि ते क्षेत्रफळ किती आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत। म्हणजेच की परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी त्याचा आपण काय घेणार आहोत तर मागोवा या ठिकाणी घेणार आहोत। तर सुरू करूया। तर गोदावरी नदी आणि गोदावरी नदीचा जो काही उगम आहे तो उगम कुठे झालेला या ठिकाणी नाशिकला, नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्र्यंबकेश्वर इथं ब्रह्मगिरी डोंगर आहे आणि ब्रह्मगिरी डोंगरामध्ये त्याचा काय झालेला या ठिकाणी उगम झालेला आहे। म्हणजेच की नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे ब्रह्मगिरी डोंगरामध्ये काय झाला याचा उगम झालेला आहे। आणि ही जी नदी आहे ही महाराष्ट्रामध्ये वाहून नंतर जी आंध्र प्रदेशमध्ये राजमहेंद्री या ठिकाणी जाऊन बंगालच्या उपसागराला काय होते या ठिकाणी ही जाऊन मिळते। तर अशा प्रकारची ही गोदावरी नदी आपण उगम बघितला आणि ती कुठं शेवटी जाऊन मिळते हे आपण गोदावरी नदीची एकूण लांबी आहे ती म्हणजे कोणती किती? 1450। म्हणजेच की गोदावरी नदी ही जी वाहते ती महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये वाहते ती आणि तिची एकूण लांबी आहे 1450 किलोमीटर। महाराष्ट्रातील तिची लांबी आहे किती? 668 किलोमीटर। 668 किलोमीटर ही महाराष्ट्रातली लांबी आहे। आणि एकूण राज्य कोणते कोणते आहेत याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलंच आहे, ते म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा आणि काय आंध्र प्रदेश या 3 राज्यातून ही जी गोदावरी नदी आहे ती गोदावरी नदी काय होती या ठिकाणी। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एक बघायचं आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील महत्त्वाचे कोणते कोणते जिल्हे आहेत ते बघूया या ठिकाणी। ते म्हणजे नाशिक जिल्हा आहे, त्यानंतर आहे नगर, त्यानंतर आहे औरंगाबाद, त्यानंतर बीड आणि जालनाच्या या ठिकाणी ही जी नदी आहे ती काठावरून वाहते, तरी पण ते जिल्हे आपल्याला या ठिकाणी इन्क्लूड करावे लागतील। आणि त्यानंतर महत्त्वाची परभणी आणि नांदेड आणि शेवटी एक जिल्हा राहिला तो म्हणजे कोणता तर या ठिकाणी गडचिरोली या जिल्ह्यामधून ही नदी काय होते वाहते। म्हणजे महाराष्ट्रामधील 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जिल्ह्यामधून ही नदी काय होते या ठिकाणी वाहते। अशा प्रकारे ही गोदावरी नदी आहे, महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की या ठिकाणी हे डोंगररांगा आहेत आणि डोंगररांगाच्या मधून ही जी गोदावरी नदी आहे ती गोदावरी नदी या ठिकाणी वाहत पुढे जाते। गोदावरी नदी ही जी आहे ती कोणती आहे? पूर्व वाहिनी नदी आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे की याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की गोदावरी नदी ही विशिष्ट डोंगरातून या ठिकाणी काय होते वाहते। म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेचे जे काही वेगवेगळे या ठिकाणी डोंगर पसरलेले आहेत या डोंगरामधून ही। तर गोदावरी नदीचा जो काही उगम आहे तो या ठिकाणी ब्रह्मगिरी डोंगर आहे। बघा ब्रह्मगिरी डोंगर आहे। ब्रह्मगिरी डोंगर कुठे आहे? या ठिकाणी नाशिकला। आणि ब्रह्मगिरी डोंगरामधून नाशिकमधून ही नदी अशी पुढे वाहत येते। पुढं वाहत येऊन ही नदी या ठिकाणी वाहत येते। वाहत येऊन पूर्णपैकी इथं जे काही याच्यावर धरण बांधलेलं आहे ते कोणतं? गंगा नगरचं धरण, पहिलं मातीचं धरण आहे बघा हे नाशिकमध्ये। त्यानंतर ही नदी पुढं वाहत आलेली आहे। पुढं वाहत येऊन या ठिकाणी ही नदी प्रवेश करते ते म्हणजे कोणतं? अहमदनगरमध्ये प्रवेश करते। अहमदनगरमध्ये प्रवेश करून त्यानंतर ही नदी पुढं जाते कुठं? औरंगाबादला नदी जाते। अहमदनगर त्यानंतर औरंगाबाद, त्यानंतर ही नदी जाते कुठे या ठिकाणी? बीडला। बीडच्या बाँड्रीवरून ही नदी वाहते। त्यानंतर ही नदी प्रवेश करते ते म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये? जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। त्यानंतर ही नदी जाते परभणीला। परभणीमधून परत ही नदी या ठिकाणी प्रवेश करते ते म्हणजे कुठं तर या नांदेड जिल्ह्यामध्ये। आणि नांदेड जिल्ह्यामधून हा जो काही भाग आहे हा भाग आहे कशाचा? तर या तेलंगणा प्रदेश आहे। तेलंगणामधून ही नदी वाहत जाते आणि परत गडचिरोलीमध्ये परत येऊन ही नदी या ठिकाणी प्रवेश करते। अशा प्रकारे ही जी नदी आहे ती कोणती आहे? गोदावरी नदी आहे। आणि गोदावरी नदीची महाराष्ट्रामधील जे काही लांबी आहे ती लांबी किती आहे? 668 किलोमीटर। आणि पूर्ण हिची जी लांबी आहे ती लांबी किती आहे आपण बघितलेली आहे ते म्हणजे किती तर
50 किलोमीटर हिची लांबी आहे गोदावरी नदीची. तर गोदावरी नदी जी आहे ती गोदावरी नदीवर या ठिकाणी गंगानगर या ठिकाणी धरण आहे. त्यानंतर औरंगाबाद या ठिकाणी धरण आहे, ते म्हणजे कोणतं तर पैठण. त्यानंतर हिच्यावर एक प्रकल्प सुरू केलेला आहे, एक प्रकल्प सुरू केलेला आहे, तो म्हणजे कोणता तर नांदेडमधील कोणता विष्णुपुरी. विष्णुपुरी अशा प्रकारचे महाचे जे काय धरण आहेत ते कशावर या ठिकाणी गोदावरी नदीवर या ठिकाणी आहेत. आता गोदावरी नदी जी आहे त्या गोदावरी नदीला आपण महत्त्वाचं आणखीन काही पुढं या ठिकाणी बघूया की ते म्हणजे गोदावरीच्या या ठिकाणी उपनद्या कोणत्या आहेत त्या. एक म्हणजे काय तर उजव्या मार्गाने मिळणाऱ्या नद्या आणि डाव्या मार्गाने मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत त्या ठिकाणी आपण बघूया. तर ब्रह्मगिरीमध्ये तुम्हाला सांगितलं उगम आहे. त्यानंतर गंगापूर या ठिकाणी काय आहे धरण आहे, मातीचं धरण पहिलं महाराष्ट्रामधलं. त्यानंतर भारतामधलं पहिलं मातीचं धरण. त्यानंतर गोदावरीला या ठिकाणाहून जी नदी येऊन मिळते ते कोणती या ठिकाणी दारणा नदी आहे. अशा प्रकारची येऊन या ठिकाणी गोदावरीला येऊन मिळते. त्यानंतर वरच्या साईडनं म्हणजे डाव्या भागानं जी काही नदी येऊन मिळते ती कोणती या ठिकाणी कांदवा. आणि हे जे दोन्ही नद्या आहेत ते येऊन कुठं मिळतात यांना नाशिक आणि अहमदनगरच्या बाँड्रीवर किंवा नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये यास येऊन मिळतात ते. त्यानंतर अहमदनगरमध्ये येऊन मिळते ती म्हणजे कोणती या ठिकाणी प्रवरा नदी. प्रवरा आणि मुळा म्हणजे मुळा ही प्रवराची काय आहे उपनदी आहे. म्हणजे मुळा आणि प्रवरा ही नदी जी आहे ते या ठिकाणी येऊन काय होते या ठिकाणी या अहमदनगरमध्ये या गोदावरी नदीला येऊन मिळते बघा. त्यानंतर वर आहे कोणती खांब नदी. खांब आणि शिवनी हिचा जो काही संयुक्त प्रवाह आहे हा या ठिकाणी म्हणजेच की औरंगाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्याच्या बाँड्रीवर येऊन या ठिकाणी हिला काय होते मिळते. त्यानंतर खालची जी आहे ती कोणती सिंदफणा आणि बिंदुसरा ही जी नदी आहे म्हणजे याचा जो काही पुढचा जो काही प्रवाह आहे तो प्रवाह या ठिकाणी सिंदफणा याच नावानं ओळखल्या जाते. आणि या ठिकाणी एक महत्त्वाचं धरण आहे ते म्हणजे कोणतं या ठिकाणी तर माजलगाव धरण. माजलगाव जे धरण आहे ते कुठे आहे या ठिकाणी बीडमध्ये आहे. त्यानंतर ही नदी प्रवेश करते कुठे या ठिकाणी जालन्यामध्ये. आणि जालन्यामध्ये हिला येऊन मिळते ती म्हणजे कोणती त्या ठिकाणी वाघ नदी ही उजव्या कालव्याद्वारे येऊन मिळते. त्यानंतर ही नदी पुढे जाते म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा आणि दुधना लक्षात घ्या. पूर्णा आणि काटेपूर्णा हे दोन नद्या वेगवेगळ्या आहेत लक्षात घ्या. तर या ठिकाणी दुधना आणि पूर्णा ही जी नदी आहे ती या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये येऊन या गोदावरीला मिळते. त्यानंतर ही नदी प्रवेश कुठं करते तर नांदेडमध्ये प्रवेश करते. आणि नांदेडमध्ये जी दुसरी नदी येऊन मिळते ते कोणती लेंडी. आणि लेंडी प्रकल्प पण आहे या ठिकाणी कुठं तर या नांदेड जिल्ह्यामध्ये तो प्रकल्प आहे लक्षात घ्या. आणि त्यानंतर हा आपण बघितलेलाच आहे की या ठिकाणी विष्णुपुरी प्रकल्प या ठिकाणी आहे. अशा नंतर ह्या ज्या नद्या आहेत ह्या बघूया आपण की या ठिकाणाहून जे आहे ती आहे कोणती पैनगंगा. त्यानंतर कयादू नदी आहे. आणि पैनगंगा नदी ही अशा प्रकारे या ठिकाणी वाहत येते. आणि पैनगंगा जी नदी आहे पैनगंगा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर वर्धा नदीची काय आहे उपनदी आहे. म्हणजे वर्धा नदीची उपनदी आहे पैनगंगा नदी. आणि तिचा जो संयुक्त प्रवाह आहे तो पुढे वाहत येतो. आणि यानंतर मग काय होते बघा की इथं जे आहे ते वैनगंगा नदीचा जो काही प्रवाह आहे तो वैनगंगा नदीचा जो काही प्रवाह आहे तो वर्धा नदीला येऊन काय होते या ठिकाणी मिळते. आणि जो काही नंतरचा जो काही संयुक्त प्रवाह आहे या संयुक्त प्रवाहाला आपण काय म्हणतो या ठिकाणी प्राणहिता. म्हणजे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा जो काही संयुक्त प्रवाह आहे या संयुक्त प्रवाहाला आपण काय म्हणतो तर या ठिकाणी प्राणहिता असं म्हणतो. आणि त्यानंतर प्राणहिता असं म्हणतो. आणि प्राणहिता नदी आणि गोदावरी नदी या ठिकाणी गडचिरोलीमध्ये सिरोंचा या ठिकाणी येऊन मिळते. म्हणजे त्या ठिकाणी हिचा काय होतो तर संगम होतो. आणि त्यानंतर गडचिरोलीमध्येच या ठिकाणी जी काही वरच्या मार्गाने वाहत येणारी जी काही नदी आहे ती कोणती या ठिकाणी इंद्रावती नदी. तर इंद्रावती नदी परत या ठिकाणी गोदावरीला येऊन मिळते. आणि त्यानंतर गोदावरी नदी ही पुढे जाते तर या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते. आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करून ही नदी पुढं या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्णपैकी या गोदावरी नदीचं कुठून उगम पावते, कुठं जाते आणि त्याच्या महत्त्वाच्या उपनद्या या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण थोडक्यात याचा आढावा घेतलेला आहे, कारण की या उपनद्याच्या आपण बाकीच्या छोट्या छोट्या काय आहेत परत उपनद्या आहेत. तर तेवढ्या डिटेलमध्ये जायला मग आपल्याला काय होईल बघा, लक्षातच राहणार नाही की नेमकं आपण कोणत्या मार्गाने चालतो. त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं की गोदावरी नदी, तिच्या उपनद्या आणि ते कुठं आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये येऊन मिळतात हे आपण थोडक्यात या ठिकाणी काय घेतलेलं आहे तर आढावा घेतलेला आहे. आता या गोदावरी नदीची आपण इतर वैशिष्ट्ये पण या ठिकाणी बघणार आहोत. इतर वैशिष्ट्ये या ठिकाणी काय आहेत तर महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील ती काय आहे तर सर्वात मोठी काय आहे नदी आहे. म्हणजे दक्षिण भारतामधील ती सर्वात मोठी काय अशी नदी आहे. एकूण क्षेत्र आहे गोदावरी नदीचं ते म्हणजे किती तर 3,13,389 चौरस क्षेत्रफळ आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 1,53,779 एक म्हणजे महाराष्ट्रामधील क्षेत्रफळ आणि एक क्षेत्रफळ कुठलं तर आपल्या संपूर्णपैकी जे काही भारतातलं क्षेत्रफळ आहे ते. आणि त्यानंतर महाराष्ट्राचा एकूण जो काही भाग आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये ही जी नदी आहे ती खोऱ्याच्या दृष्टिकोनातून काय पहिल्या नंबरची नदी आहे. त्यामुळं महाराष्ट्रामधील एकूण 49% क्षेत्र जे आहे ते या ठिकाणी गोदावरी नदीमुळे काय या ठिकाणी ओलित क्षेत्राखाली आहे. तर अशा प्रकारे वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणखीन या ठिकाणी बघणार आहोत ते म्हणजे काय तर गोदावरी नदीचे खोरे, कारण की गोदावरी नदीला एकूण 7 प्रकारचे किंवा 8 गोदावरी नदीला एकूण 8 उपनद्या येऊन मिळतात. त्या म्हणजे कोणत्या कोणत्या खोरे आहेत या ठिकाणी तर गोदावरी नदीचे खोरे, त्यानंतर गोदावरी आणि पूर्णा नदीचे खोरे, त्यानंतर मांजरा नदीचे खोरे, त्यानंतर पैनगंगा नदीचे खोरे, त्यानंतर वर्धा खोरे, त्यानंतर वैनगंगेचे खोरे, प्राणहिता नदीचे खोरे आणि इंद्रावती नदीचे खोरे. म्हणजे एवढ्या खोऱ्याचं पाणी पूर्वपैकी कोणाला येऊन मिळतं या ठिकाणी या गोदावरी नदीला येऊन मिळते. त्यामुळे ही महाराष्ट्रामधील जास्तीत जास्त जो काही भाग आहे तो या गोदावरी नदीनं काय झालेला आहे तर व्यापलेला आहे. त्यामुळं जे आपण 49% जे काही क्षेत्र या ठिकाणी आपण बघितलेलं आहे ते याच नद्यामुळं पूर्णपैकी तेवढा जो काही भाग आहे तो या ठिकाणी ओलित क्षेत्राखाली येतो. या ठिकाणी या नदीचे बघूया आपण ते म्हणजे काय तर दक्षिणेतील गंगा, कारण की जी गंगा नदी आहे ती भारतातली सर्वात मोठी नदी आहे. आणि दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी नदी कोणती आहे तर गोदावरी नदी आहे. त्यामुळे तिला दक्षिणेतील काय म्हणतात तर गंगा म्हणतात. त्यानंतर वृद्धगंगा किंवा बृहद्गंगा. बृहद्गंगा हिला असं किंवा वृद्धगंगा का म्हणतात कारण की गंगा नदी उगम पावण्याच्या अगोदरचा तिचा उगम असल्या कारणामुळं हिला बृहद्गंगा असे किंवा वृद्धगंगा असे या ठिकाणी संबोधले जाते. त्यानंतर हिला संतांची भूमी म्हणतात का तर या नदीमुळं कोपरगाव, नेवासे, त्यानंतर नांदेड, पैठण इत्यादी क्षेत्रामध्ये संत परंपरेचा मोठ्या प्रमाणामध्ये काय या ठिकाणी वास आहे किंवा संत परंपरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये. त्यामुळे हिला संतांची काय म्हणतात तर भूमी म्हणतात आणि किंवा त्या नावाने तिला काय ओळखले जाते. त्यानंतर नदीकाठची शहरे आपण या ठिकाणी बघूया ते म्हणजे कोणतात तर नाशिक आहे, त्यानंतर कोपरगाव आहे, पैठण आहे, गंगाखेड आहे आणि तर काय तर या ठिकाणी नांदेड आहे. तर हे महत्त्वाची काय तर गोदावरी नदीकाठची काय तर महत्त्वाची शहरे आहेत. बाकी पण इतर शहरे आहेत, पण आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे शहर आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवावे लागतील. तर अशा प्रकारे आपण गोदावरी नदी बघितलेली आहे. आणि गोदावरी नदी जी आहे ती तिचा उगम वगैरे किंवा भारतामध्ये तिचं स्थान कशात कुठं आहे तर या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये पूर्णपैकी तिचं काय या ठिकाणी स्थान आहे कोणत्या तर या गोदावरी नदीचं जे काही स्थान आहे ते या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये आहे. आणि गोदावरी नदी आपण पूर्वी बघितलेलंच आहे. तर पूर्णपैकी ही अशा प्रकारे गोदावरी नदी वाहून पूर्णपैकी काय बघा. नंतर ही जी नदी आहे ती गोदावरी नदी जी आहे ती अशा प्रकारे वाहत येऊन त्यानंतर महत्त्वाचं बंगालच्या उपसागराला जाऊन काय या ठिकाणी मिळते. म्हणजे बंगालचे उपसागर हे असायला बघा लक्षात घ्या. आणि परत एकदा बघूया ते म्हणजे महाराष्ट्र, त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश इत्यादी राज्य या ठिकाणी तिला लागतात. आणि त्यानंतर ही जी नदी आहे ती या ठिकाणी राजमहेंद्री या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर अशा प्रकारे आपण गोदावरी नदीची महत्त्वाची या ठिकाणी माहिती आपण बघितलेली आहे. ती कुठं उगम पावते, कशी आहे आणि कशा प्रकारची ती नदी आहे ती.
तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी युनिव्हर्सल अकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.